हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आजच्या क्लासमध्ये आपण एक्सप्रेशन डिराइव्ह करणार आहोत अँग्युलर मोमेंटमचं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन कोणाच्या फॉर्म मध्ये? इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो दिस एक्सप्रेशन we will derive in a today's class. Okay, so angular momentum is equal to the product of moment of inertia of a body and angular velocity. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय? अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय? सपोज एक बॉडी आहे, दिस बॉडी हॅव मास m इज रिव्हॉल्विंग अराउंड दिस सर्कल. या ऍक्सिसच्या भोवती आता या सर्कल मध्ये ती बॉडी अशी रिव्हॉल्व होत आहे विथ वेलॉसिटी, ट्रान्सलेशनल वेलॉसिटी v, एवढ्या वेलॉसिटी. अँड सपोज r इज द रेडियस वेक्टर, v इज द लिनियर वेलॉसिटी ऑफ दिस बॉडी आणि मास m आहे त्या बॉडीचं. तर अँग्युलर मोमेंटम कसं लिहू आपण? अँग्युलर मोमेंटम वेक्टर फॉर्म मध्ये r क्रॉस p. ओके, यालाच अजून आता लिहिताना p म्हणजेच काय? तर लिनियर मोमेंटम. l इज द अँग्युलर मोमेंटम अँड p इज द लिनियर मोमेंटम. यालाच लिहिताना आता r क्रॉस लिनियर मोमेंटमला मास इंटू वेलॉसिटी. ओके, सो वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर एरो लिहिलं. आता यालाच आपण लिहिताना इथे क्रॉस काय बरं आहे? काय बरं क्रॉस आहे? कारण या क्रॉसचा अर्थ आहे r जो रेडियस वेक्टर आहे आणि m v आहे. वेलॉसिटी अँड r रेडियस वेक्टर आर परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि हे दोन्ही कोणाला परपेंडिक्युलर राहतील? l ला परपेंडिक्युलर राहतील. सो इथे बघा आता r इज परपेंडिक्युलर टू द वेलॉसिटी. r वेलॉसिटी अशी आहे, अशी, आणि r असा आहे. वेलॉसिटी आणि r एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत, आणि या दोघांनाही परपेंडिक्युलर कोण आहे? तर लिनियर अँग्युलर मोमेंटम. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमची ही डायरेक्शन झाली, वेलॉसिटी ही डायरेक्शन आणि रेडियस वेक्टरची ही डायरेक्शन. बोथ अँग्युलर मोमेंटम, लिनियर वेलॉसिटी अँड रेडियस वेक्टर आर परपेंडिक्युलर टू इच अदर, एकामेकाला परपेंडिक्युलर असतात. ओके, या रूलने, राईट हँड थंब रूलने आपण त्याला काढू शकतो. ओके, सो यालाच आता मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये कसं लिहू? अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू एम, अगोदर लिहू एम आर इंटू व्ही. सो एम आर व्ही इज द दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड एज द अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस बॉडी. ओके, आता या अँग्युलर मोमेंटमला आता हा एक्सप्रेशन आपल्याला माहित आहे, आपल्याला डिराइव्ह करायचं आहे एल ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, दिस एक्सप्रेशन इज टू बी डिराइव्ह टुडे. हे एक एक्सप्रेशन लक्षात ठेवा. हे एक्सप्रेशन सुद्धा आपल्याला इथे आता मिळेल, जो एक्झाम मध्ये तुम्हाला 3 मार्क साठी विचारू शकतो. सो सुरुवातीला कन्सिडर करू एक रिजिड बॉडी जी रोटेट होत आहे. कन्सिडर करतो आता इथे बघा, एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो जी रोटेट होत आहे, या ऍक्सिसच्या अराउंड रोटेट होत आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. एक रिजिड बॉडी रोटेट होत आहे अबाउट दिस ऍक्सिस विथ अँग्युलर वेलॉसिटी, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ने. ओके, सो कन्सिडर द रिजिड बॉडी जी रोटेट होता है, रोटेटिंग अराउंड an axis with constant angular velocity omega. Okay, let's consider करू. This rigid body is made up of n number of particle पासून बनलेले आहे. Let's suppose हा फर्स्ट पार्टिकल इथे आहे, दिस इज सेकंड पार्टिकल, दिस इज थर्ड पार्टिकल, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज nth पार्टिकल पासून बनलेले आहे. आणि या सगळ्यांचं याचं मास आहे m1, याचं मास आहे सपोज m2, थर्ड पार्टिकलचं मास आहे m3, m4, m5, आणि याचं मास आपण शेवटचं आहे म्हणून n नंबर ऑफ पार्टिकल आहे, तर mn मासेस आहेत. ओके, सो कन्सिडर लेट द बॉडी made up from n number of, made up of म्हणू शकता किंवा consisting of सुद्धा म्हणू शकता. Let the body made up from n number of particles, आणि ज्यांचे मासेस काय आहेत? having masses m1, m2,
m3 आणि शेवटचं mn. ओके, आणि याचा डिस्टन्स किती आहे? आता सपोज या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं डिस्टन्स आहे r1, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे मास 2 चं m2 चं r2. Suppose the r3 is the distance from this axis of rotation, perpendicular distance m3 चं, m4 चं डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r4. ओके, m5 चं r5 आणि mn चं rn. So these are the distances of these masses from the axis of rotation आणि distance perpendicular distance. पण इथे आता कंप्लीट करू वाक्य बघा. Let the body made up from the n number of particles. त्यांचे masses आहेत m1, m2, m3, mn and at a distance. ते किती डिस्टन्स वर आहेत? At a distance says r1, r2, r3 and so on rn. कुठून? From the axis of rotation. Axis of rotation पासून या डिस्टन्स वर आहेत रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ m1 r1 डिस्टन्स वर आहे, m2 हा मास जो पार्टिकल आहे ज्याचा मास m2 आहे r2 डिस्टन्स वर आहे, सो ऑन mn ज्याचा मास आहे ज्या पार्टिकलचा तो rn डिस्टन्स वर आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, लेट कन्सिडर करू आता बघा. या पूर्ण पार्टिकल साठी पूर्ण बॉडीची अँग्युलर वेलोसिटी किती आहे? अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे. याचा अर्थ काय? सगळे जे पार्टिकल आता ज्या पार्टिकल पासून ही बॉडी बनलेली आहे, इच अँड एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँग्युलर वेलोसिटी. त्या पार्टिकलची सगळ्या पार्टिकलची अँग्युलर वेलोसिटी सारखी राहील आणि ती राहील ओमेगा. बट प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलोसिटी डिफरंट राहील. ओके, तर सपोज हा पार्टिकल आहे, याची लिनियर वेलोसिटी आहे म्हणून आपण v1. सेकंड पार्टिकल याची लिनियर वेलोसिटी आहे म्हणून v2. थर्ड पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे v3 अँड सो ऑन. इथे v4, इथे याची आहे म्हणून सपोज vn, याची v5. ओके, सो each particle has same angular velocity. प्रत्येकाची अँग्युलर वेलोसिटी सारखी राहील आणि ती किती राहील? ओमेगा. बट हॅव डिफरंट लिनियर वेलोसिटीज. लिनियर वेलोसिटीज डिफरंट राहतील. ओके, आर जर वाढलं तर लिनियर वेलोसिटी वाढेल. जे जवळचे पार्टिकल आहेत त्यांची लिनियर वेलोसिटी कमी राहील आणि जे दूरचे पार्टिकल आहेत त्यांची लिनियर वेलोसिटी जास्त राहील आणि प्रत्येक पार्टिकल साठी अँग्युलर वेलोसिटी सारखी राहील. ओके, आता या लिनियर वेलोसिटी कोणत्या राहतील? पहिल्या पार्टिकल साठी v2 आहे, दुसऱ्यासाठी v1, v2, v3 अँड सो ऑन. शेवटच्या पार्टिकलची किती आहे वेलोसिटी? लिनियर वेलोसिटी इज द vn. ओके, n पार्टिकल साठी याचे vn आहे. सो रिस्पेक्टिव्हली सगळ्या पार्टिकल साठी. नाउ मग वेलोसिटीला कसं लिहितो आपण? देअरफॉर वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल कसं लिहू? फर्स्ट पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आता v1 इज इक्वल टू r1 इंटू ओमेगा. r1 इंटू ओमेगा. एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, v इज इक्वल टू r ओमेगा. तर पहिल्या पार्टिकल साठी वेलोसिटी किती आहे? लिनियर वेलोसिटी v1, डिस्टन्स किती आहे त्या पार्टिकलचा r1 आणि त्या पार्टिकल साठी सगळ्या पार्टिकल साठी मी म्हटलं होतं अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आहे, त्याच्यामुळे फक्त ओमेगा लिहिलं. ओके, सो दिस इज द अँग्युलर लिनियर वेलोसिटी ऑफ ए फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकल साठी. सो मग आता पहिल्या पार्टिकल साठी एवढं लिनियर मोमेंटम आहे, सॉरी अँग्युलर लिनियर वेलोसिटी आहे. तर लिनियर मोमेंटम काय होईल मग पार्टिकलचं? लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकलचं घेऊ आता. फर्स्ट पार्टिकल, लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज, इथे फर्स्ट पार्टिकलची लिनियर वेलोसिटी घेतलं. आता लिनियर मोमेंटम म्हणजेच काय? लिनियर मोमेंटम म्हणजेच p. फर्स्ट पार्टिकलचा आहे त्याच्यामुळे p1 घेऊ आता. त्याचं लिनियर मोमेंटम किती राहील? p1 इज इक्वल टू, लिनियर मोमेंटमचा आता फॉर्म्युला माहित आहे, p इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. सो p1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं मास आहे m1 आणि त्याची वेलोसिटी v1 आहे. तर या एक्सप्रेशन वरून बघा,
वेलॉसिटी v1 पुट करू पहिल्या पार्टिकलची r1 इंटू ओमेगा. सो देअरफॉर इथे एक्सप्रेशन काय येईल, p1 इज इक्वल टू m1 आणि v1 च्या जागी r1 ओमेगा. So this is the linear velocity of a first particle. Okay, sorry, this is the linear momentum of first particle. Okay, then हे झाले लिनियर. आता मोमेंटम, तर अँग्युलर मोमेंटम काय होईल, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आताच बघितलं बघा, L1 इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकल साठी आहे, तर काय फॉर्म्युला, R इंटू पी. ओके, R इंटू पी. तर म्हणजे काय होईल आता, R1 म्हणजे पहिल्या पार्टिकल साठी आहे, तर R1 आणि P1 पहिल्या पार्टिकल साठी 1 आपण यूज करू. सो देअरफॉर R1 जसा आहे तसंच ठेवतो, इंटू P1 ची व्हॅल्यू काय आहे बघा, P1 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, M1 R1 ओमेगा. म्हणजे यालाच लिहिताना कसं लिहू आता, याला लिहिताना लिहू आता M1 R1 स्क्वेअर R1 इंटू R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. सो दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. ओके, सिमिलरली आता सेकंड पार्टिकलचं काय होईल अँग्युलर मोमेंटम, सिमिलरली सेकंड पार्टिकलचं काय होईल रे, L2 इज इक्वल टू L1 एवढं आलं, L2 काय होईल मग M2 R2 स्क्वेअर ओमेगा. थर्ड पार्टिकलचं काय होईल, L3 इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम M3 R3 स्क्वेअर ओमेगा. 3 घेऊ आपण. सिमिलरली लास्ट पार्टिकलचं काय होईल मग, Ln इज इक्वल टू, त्याचा मास आहे Mn, रेडियस डिस्टन्स आहे Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. ओके, हे झालं प्रत्येक पार्टिकलचं. आता एका पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम काढलं, बट आपल्याला आता त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम पाहिजे. तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे, तर सगळ्या ज्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम मिळालेला आहे त्याचं सम करू, म्हणजे त्या पूर्ण बॉडीचा आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळेल. ओके, मी इथे लिहिताना लिहितो बघा, देअरफॉर द अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी इज गिवन बाय, ते कसं लिहू, L इज इक्वल टू L1 प्लस L2, सगळ्या ज्या पार्टिकलचं आहे त्यांचं अँग्युलर मोमेंटमचं सम करतो. ओके, मग काय होईल, L इज इक्वल टू L1 किती आलेलं आहे, आता हे सगळे फॉर्म्युले पुट करा, L1 L2 L3 Ln. L1 आलेला आहे M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 आलेला आहे M2 R2 स्क्वेअर ओमेगा, आणि शेवटचं लिहून टाकतो, शेवटचं Ln आलेला आहे इथे Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, आता इथे बघा, इथे आपण काय कॉमन काढू शकतो, तर इथून कॉमन काढायचं आता ओमेगा 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 सारखा इथे, त्याच्यामुळे ओमेगा बाहेर काढून टाकतो, आणि काय उरलं मग, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर, आणि शेवटचं काय उरलं रे, Mn Rn स्क्वेअर, आणि कॉमन काय काढलं, ओमेगा. बट आपल्याला माहित आहे आता कोणत्याही बॉडीचं हा जो आहे, हीच टर्मला, या टर्मला काय म्हटलं होतं आपण, द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ इच पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे कशाची डेफिनेशन आहे, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट दिस ऍक्सिस, या ऍक्सिसच्या अबाउट या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया. पण आपण याच्या जागी काय पुट करू, दिस इज इक्वल टू आय, आणि ओमेगा ऑलरेडी आहे, वेअर इथे लिहू शकता तुम्ही आता, वेअर दिस इज इक्वल टू आय. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, L इज इक्वल टू आय ओमेगा, L इज इक्वल टू आय ओमेगा. हे अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन आहे त्या बॉडीचं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अँड अँग्युलर वेलोसिटी. ओके, आणि कोणतीही बॉडी आता जर अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन काढायची असेल तर कसं काढू, तर राईट हँड थंब रूलने बघा, तर ज्या डायरेक्शनने बॉडी आता रोटेट करत आहे त्या डायरेक्शन आपण हे कर्ल फिंगर करू, आणि जो थंबची डायरेक्शन राहील ती राहील अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन. ओके, आता बॉडी समजा अशी रोटेट करत आहे,
अशी रोटेट करत आहे. तर अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कोणाकडे राहील? या डायरेक्शन अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन राहील. ओके. आणि अँग्युलर वेलॉसिटीची सुद्धा तीच राहील डायरेक्शन. अँग्युलर वेलॉसिटीची अँग्युलर मोमेंटमची सेम डायरेक्शन राहील. ओके. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर वेलॉसिटी. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरं एक्सप्रेशन बघू. सो थँक्यू.